नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत की कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्या विविध बँकांची भरती आलेली आहे आणि त्याची जी लेक्चर सिरीज आहे ती आपली या ठिकाणी चालू आहे। तुमची जी काही कोऑपरेटिव्ह बँकेची तयारी आहे ती तयारी आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनल वरून करून घेत असतो। त्यासाठी काय करायचं आहे, आपली ही जी काही लेक्चर सिरीज आहे ती सर्व व्यवस्थित पाहिजे आहे। म्हणजे तुमची जी तयारी आहे कोऑपरेटिव्ह बँकेची, तुम्ही कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेची परीक्षा देत असेल तरी त्याची तयारी एकदम व्यवस्थित होणार आहे। आणि आपलं आजचं जे लेक्चर आहे ते अतिशय खास होणार आहे। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोऑपरेटिव्ह बँकांचे प्रकार आणि त्यांची कार्य काय काय आहेत। आपल्याला याच्यावरती हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यासाठी हे जे लेक्चर आहे ते मित्रांनो शेवटपर्यंत विदाउट स्किप करता पाहायचं आहे। म्हणजे तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँका काय आहेत, त्यांचे प्रकार आणि त्यांचे कार्य तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक मनापासून तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर आपल्याला आज पाहायचं आहे बघा की बँकांचे प्रकार किती आहेत। बघा, ज्या कोऑपरेटिव्ह बँका आपण पाहतो, ज्याची आपण परीक्षा देणार आहोत त्याचे आपल्याला प्रकार पाहायचे आहेत। प्रामुख्याने या बँकांचे प्रकार हे 3 आहेत। पहिला आहे शहरी कोऑपरेटिव्ह बँका, दुसरा आहे ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँका आणि तिसरा आहे नॉन ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह बँका। आता आपल्याला पहिला जो मुद्दा आहे तो मी तुमचा इथं क्लिअर करणार आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्ही इकडं लक्ष केंद्रित करायचं आहे। बघा, शहरी कोऑपरेटिव्ह बँका कशाला म्हणायचं आणि ह्या कोणासाठी काम करतात, तर ज्या शहरातील लोकांना कर्ज, बचत आणि अन्य सेवा पुरवतात त्यांना काय म्हटलं जातं, शहरी बँका असं म्हटलं जातं। यांचं जे काम आहे ते शहरातील लोकांना कर्ज आणि विविध सेवा पुरवणे हे शहरी बँकांचं काम असतं। चला, पहिला मुद्दा लक्षात आला का। दुसरा, ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँका। बघा, ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे काय, अतिशय महत्त्वाच्या ह्या बँका असतात। ग्रामीण भागामध्ये अतिशय दर्जेदार काम ह्या बँका करत असतात। आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की कोऑपरेटिव्ह बँका कशासाठी स्थापन झालेल्या आहेत, तर कोऑपरेटिव्ह बँका या गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज कमी दराने उपलब्ध करून देण्यासाठी कोऑपरेटिव्ह बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत। तर ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला कमी दराने कर्ज देण्यासाठी ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्या काम करत असतात। त्याच्यामध्ये बघा, पहिला प्रकार येतो तो म्हणजे प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायटी। बघा, आपण सर्व ग्रामीण भागातील माणसं आहोत, ग्रामीण भागात राहतो। आपल्या प्रत्येक गावामध्ये वाडीवरती, वस्तीवरती मिळून काय असते, एक क्रेडिट सोसायटी असते। त्याला काय म्हटलं जातं, PACS म्हटलं जातं। तर प्राथमिक स्तरावर कर्ज वितरण करण्यासाठी ही सोसायटी काय केली जाते, तिथं स्थापन केली जाते। ही प्रत्येक गावोगावी क्रेडिट सोसायटी असते। त्याच्यानंतरचे आहे जिल्हा केंद्रीय सहकारी बँका। आलं का लक्षात। पुढचा प्रकार बघा, आपण कशातला बघतोय, तर ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँकांचे प्रकार आहे। त्याच्यामधला दुसरा प्रकार आहे जिल्हा केंद्रीय सहकारी बँका। त्यालाच काय म्हटलं जातं, DCCB। आपण म्हणतो बघा, जिल्हा सहकारी बँक आहे त्याला काय म्हटलं जातं, DCCB। तर ही जी बँक आहे ती काय करत असते, तालुका आणि जिल्हा स्तरावर काम करते। काय करते, तालुका आणि जिल्हा स्तरावर काम करते। जर मोठ्या प्रमाणावरची कर्जाची रक्कम शेतकऱ्याला आवश्यक असल्यास तो काय करू शकतो, या DCC बँकेमधून कर्ज घेऊ शकतो। कारण ही जी काय क्रेडिट सोसायटी असते त्या क्रेडिट सोसायटीला एक लिमिट पर्यंत कर्ज देण्याची तिथं मुभा दिलेली असते। त्या लिमिटपेक्षा जास्त क्रेडिट सोसायटी कर्ज देऊ शकत नाही। त्यावेळेला शेतकऱ्याला काय करावं लागत असतं, तालुका किंवा जिल्हा स्तरावरच्या ज्या बँका असतात ती म्हणजे DCCB, त्या बँकेकडे जाऊन ते कर्ज घेऊ शकतात कमी दरानं। आणि जी काही ही क्रेडिट सोसायटी आहे त्या क्रेडिट सोसायटीलाही वित्त पुरवण्याचं काम कोण करत असते, तर ही DCC बँक करत असते। आलं का लक्षात। पुढचा तिसरा प्रकार, ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँकातला तिसरा प्रकार आहे राज्य सहकारी बँका। कोणता आहे,
राज्य सहकारी बँका. राज्य सहकारी बँका काय करत असतात, तर राज्य स्तरावरील जे काय काम आहे ते काम करण्यासाठी राज्य सहकारी बँकाची निर्मिती केली जाते आणि ज्या काय DCCB बँका आहेत त्या DCCB बँकांना राज्य सहकारी बँका काय करत असतात, कर्ज ह्या पुरवत असतात. आलं का लक्षात? येतं तुमच्या DCCB बँकाला कर्ज कोण पुरवत असतं, तर राज्य सहकारी बँका कर्ज पुरवत असतात. त्याच्यानंतर ज्या कोऑपरेटिव्ह बँकांचा तिसरा प्रकार आहे तो आहे नॉन ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह बँका. तुमच्या इथं नावावरूनच लक्षात आलं असेल की ज्या काही शेती व्यवसाय सोडून जे काही व्यवसाय दुसरे असतात त्या व्यवसायांना देखील कर्जाची आवश्यकता असते. ते कर्ज पुरवण्यासाठीचं जे महत्त्वाचं काम करत असतं ते कोण करतं, नॉन ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह बँक करत असते. मित्रांनो, तुम्हाला बँकांच्या प्रकाराबाबत आणि त्यांच्या कार्याबाबत कसाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही हमखास त्याचं खात्रीशीर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तर देऊ शकता. त्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या लक्षात आलं नसेल मी जे सांगितलेलं आहे ते पुन्हा रिपीट ऐकायचं आहे, पाहायचं आहे व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला बँकांचे किती प्रकार आहे आणि त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे थोडक्यात समजून जाईल. मित्रांनो, ह्याच्यावरती तुम्ही 10 प्रकारचे प्रश्न तयार करू शकता. तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकांचे प्रकार विचारलं जाऊ शकतं, प्राथमिक कृषी सोसायटी जे आहे त्याचं काम विचारलं जाऊ शकतं, किंवा आपण DCC बँकेची परीक्षा देतोय तर ही DCC बँक कर्ज कोणाकडून घेते, कर्ज कोणाला प्रोव्हाइड करते, त्याचं कार्यक्षेत्र काय असतं, याबाबतची माहिती तुम्हाला विचारली तर तुम्ही हमखास गॅरंटेड देऊ शकता, हे मी तुम्हाला सांगतो. आणि लक्षात ठेवा, पुढचा जो आपलं लेक्चर असणार आहे ते लेक्चर खास असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत याची निर्मिती किंवा ह्या बँका ओपन करण्याची जी काही प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीने असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.